नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। राज्यभरामध्ये आज दुपारनंतर आणि आज रात्रीच्या भागात वादळी वाऱ्याचा जोर वाढतोय आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। चला तर सविस्तरपणे बघूया। 7 जुलै रोजी नाशिक जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला दुपारनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये। तसेच पालघर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये। तसेच ठाणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच पुणे जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसेच रायगड जिल्ह्या रत्नागिरीच्या भागामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रायगड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। सांगली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये। तसेच रात्रीच्या भागामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रात्री हलका पाऊस बघायला मिळेल। सांगली जिल्ह्यामध्ये बी रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला आज रात्रीच्या भागात। तसेच सातारा जिल्ह्यामध्ये बी रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसे गडचिरोली रायगड जिल्ह्यामध्ये आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल। तसे पुणे जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नाशिक जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल। पालघर जिल्ह्यामध्ये रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। ठाणे जिल्ह्यामध्ये रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये मित्रांनो। तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळेल। तसेच भंडारा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। अमरावती जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार। अकोला जिल्ह्यामध्ये बी आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच रात्रीच्या भागात अकोला जिल्ह्यामध्ये हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। अमरावती जिल्ह्यामध्ये बी रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसे नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसे गडचिरोली जिल्ह्यामध्ये चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रात्रीच्या भागामध्ये। तसे वर्धा जिल्ह्यामध्ये बी यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये। जळगाव जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। तसेच रात्रीच्या भागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला। तसेच धुळे जिल्ह्यामध्ये रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारनंतर रात्रीच्या भागात जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। जालना जिल्ह्यामध्ये बी दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। बीड जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। धाराशिव जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। तसेच लातूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार पाऊस बघायला मिळेल। परभणी जिल्ह्यामध्ये दुपारनंतर जोरदार ते मुसळधार। तसेच नांदेड वागला या जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल। हिंगोली जिल्ह्यामध्ये दुपारनंतर हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल। तसे परभणी जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल। तसेच नांदेड वागला या जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो।
तसेच लातूर जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल. तसेच धाराशिव जिल्ह्यामध्ये आज रात्रीच्या भागात हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो. बीड जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल. तसेच जालना जिल्ह्यामध्ये आज रात्री हलका पाऊस, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बी आज रात्री हलका पाऊस बघायला मिळेल तुम्हाला मित्रांनो.